ते अंगारा लावते हा. जान्हवी अंगारा लावते हा. अरे डोळ्या बिळात जाईल तिच्या अंगारा. नाही जाणार ग. अगं पण अंगावर कशाला टाकतेस? अहो वहिनी, वाईट शक्ती नाहीशा होतात अशाने. पिढा पिढा टळो बाई. पुरे ग सरे आता. जान्हवी नाश्ता देऊ? नाही नको. का ग काय झालं? थोड्या वेळाने घेते. रागवलीस का? मी कशासाठी? काल जरा. नाही हो आई, मी कशाला रागवेन? नाही म्हणजे तुझ्या आईला खरं तर बोलवायला हवं होतं वंसननी. तू म्हणाली होतीस पण असं काही नाहीये. आपण 7व्या महिन्यातलं डोहाळ जेवण करू ना, तेव्हा नक्की बोलवूया सगळ्यांना. सगळ्यांना बोलवूया अगदी. आणि मोठा समारंभ करूया. चालेल? आई अहो खरंच तसं काही नाहीये. तू वाईट वाटून घेऊ नकोस बाळा. हवं तर बेबीच्या वतीने आम्ही माफी मागतो तुझी. सरू मावशी, अहो काहीही गरज नाहीये त्याची. उलट माफी तर मला मागायची आहे. का? कशासाठी? तू काय केलंयस? बेबी आत्या कुठे आहेत? ती भाऊजींशी बोलते, येईल एवढ्यात. बरं मग मी थांबते. बरं बस मग. सावकाश. मला पटतंय तुझं म्हणणं. म्हणजे बरोबरच आहे ना. आई पण तेच म्हणते. समोरच्याच्या वागण्यावरून त्याची लायकी कळते. आपण त्यांच्यासारखं वागून त्यांच्या पातळीवर नाही यायचं. आपण आपली पायरी सोडून नाही वागायचं. नाही नाही, काय अगदी पायरी वगैरे सोडून नाही वागलीस? तुला खरंच असं वाटतंय? हो. हे बघ बेबी, मी काय कोणी संत महात्मा वगैरे नाहीये किंवा श्री सारखा आई सारखा समंजस मॅच्युअर वगैरे पण नाही. राग मलाही येतो, खूप येतो, टोकाचा येतो. पण मला माझ्या रागापेक्षा माझी माणसं महत्वाची वाटतात. म्हणून मी घरात कधी कोणाला गृहीत धरत नाही. माझं मत कधी कोणावर लादत नाही. माझ्या चुकांनी मला शिकवलेलं शहाणपण आहे. श्री म्हणतो ते करेक्ट आहे बेबी. माणसं जपली पाहिजेत आणि आपली माणसं तर विशेष करून जपली पाहिजेत. फॅमिलीपेक्षा महत्वाचं असं काही नसतं बेबी. मला कळतंय सगळं कांता, पण वळत नाहीये. खूप राग येतो आणि कंट्रोलही होत नाही. कसं करायचं? खरंय, माझंही असंच व्हायचं काही वर्षांपूर्वी. बेबी तेव्हा मी काय करायचो माहिती? एक आयडिया करायचो. डोळ्यासमोरून असा एक तराजू आणायचो आणि त्या तराजूच्या एका पारड्यामध्ये माझी सगळी प्रेमाची माणसं ठेवायचो आणि दुसऱ्या पारड्यामध्ये माझ्या मनात ज्यांच्याबद्दल खूप राग आहे ती माणसं ठेवायचो. आणि मग बघायचो कुठलं पारडं जड होतंय, झुकतंय. तुला सांगतो 99.99% वेळा प्रेमाच्या माणसांचं पारडं जड व्हायचं आणि मग मी त्यानुसार वागायचो. जे आपल्या प्रेमाच्या माणसांना चालत नाही बेबी, ते नाही करायचं. करून बघ, खूप फायदा होईल. शांत वाटतं एकदम. आणि बेबी आपलं प्रेम असतंच, तुझंही आहेच, पण मग ते वागण्यातून दिसायला नको का? नाहीतर रागाचं काय बेबी? मलाही किती राग यायचा पूर्वी, आठवतंय ना? हो रे कांता, जाम राडे करायचं ना तू तेव्हा. पण आता बदललो ना मी बेबी. हो, काळाने बदलवलं मला. परिस्थितीमुळे ना माणसांची किंमत कळायला लागते बेबी. फॅमिली पासून तुटलेला माणूस ना
सुकलेल्या पाल्या पाचोळ्यासारखा असतो. वारा नेईल तिकडे जात राहतो. दिशाहीन अर्थशून्य आयुष्य असतं. असं आयुष्य जगण्यात काय मतलब आहे? आणि असं आयुष्य वाट्याला येऊ नये म्हणून तडजोडी कराव्या लागतात बेबी. मनाला आवर घालावा लागतो. म्हणजे खरं तर ही सगळी अक्कल तुला शिकवण्याचा मला खरंच काही हक्क नाहीये. कारण मी काही पूर्वी फार आदर्श ठेवावा वगैरे असं नाही वागलो. पण माझ्या ठेचेवरून तू शहाणी व्हावीस एवढीच इच्छा आहे बेबी. बेबी, एक भाऊ म्हणून ना मला कधी कधी खूप काळजी वाटते तुझी. भीतीही वाटते. बेबी, माणसांना धरून ठेव, जोडून ठेव आसपासच्या सगळ्या माणसांना. गृहीत नको धरूस की तू कशी वागलीस तरी ते सगळे तुझ्या बरोबरच असतील. असं नाही. कधी काही होऊ शकतं बेबी. आपली माणसं आपल्या बरोबर असायला हवीत कुठल्याही परिस्थितीत. कसं आहे बेबी, प्रत्येकाच्या सहनशक्तीला एक मर्यादा असते. आपण एवढं नाही ताणायचं की तुटूनच जाईल. हो, मला पटलंय तुझं म्हणणं. शांत राहा. थँक्यू. बेब्या, तुला खरंच पटलं माझं म्हणणं? मला काहीतरी चुकल्यासारखं. काय झालं? सूर्य पश्चिमेला नाही ना बघतोय. कांता, मग खरंच तुला माझं म्हणणं पटलं? हो, काही झालं नाहीये. मला पटलंय तुझं म्हणणं. मला तब्येत बरी आहे तुझी? हो. डोकं हो, मी नेमकं माझ्या लेकीकडे गेले होते ना, म्हणून बोलता नाही आलं मला. बरं बरं, बोला. नाही, एवढं काही अर्जंट काम होतं का? हा बरं, पण ऐका ऐका, आपला कार्यक्रम नक्की आहे ना? नाही नाही, कॅन्सल बिन्सल काही करू नका बरं का. नाही, मी सगळी तयारी करून ठेवली. कसली चौकशी करायची? ओ, केली ना, पिंट्याच्या कामावर ना. अच्छा अच्छा, म्हणजे ती मुलाची झाली. आता काय, आता घरच्यांची पण चौकशी करायची? करा करा म्हणावं, करा. अहो, मी काय घाबरते की काय कोणाला? अहो, आमचं वागणं नाव ठेवण्यासारखं नाहीच आहे मुळी तर. आणि कर नसेल तर दर कशाला हवाय? नाही नाही, मी काही भीत नाहीये कशाला. काय काय कुणाकडे म्हणालात तुम्ही? हा हा हा, म्हणजे मुलीची आत्या. कुणाच्या पार्लर मध्ये? हा, कावेरी गोखले. हो 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 हो, माझ्या जानूची सासू ती कावेरी गोखले. म्हणजे हे बघा, घरात तिला बेबी म्हणतात, बेबी. अच्छा, म्हणजे त्या दोघी खूप चांगल्या मैत्रिणी आहेत का? अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे तिच्याकडे आज चौकशी करून मगच बघण्याची डेट फायनल करणार आहे. काय बाई, वैताग आहे. पण हे आधी नाही का सांगायचं? पण नाही, मग मी एवढे उद्योगच केले नसते ना. नाही, म्हणजे उद्योग म्हणजे ते पत्रिका वगैरे असं. तुम्हाला खरं सांगू का पंत? नाही नाही, आमच्या जानूची ही जी सासू आहे ना, म्हणजे कावेरी मॅडम, या एक नंबरच्या तोंडाळ आहेत आणि फटकळ आहेत. अहो, सगळ्यांना नुसत्या बोलत सुटतात, प्रत्येकाचा अपमान करतात, अगदी स्वतःच्या आईला सुद्धा सोडत नाहीत त्या. तिच्या बोलण्यावर एवढं काय विसंबून राहायचं म्हणते मी.
अच्छा, त्यांचं त्यांचं खूप बरं आहे का? हा हा, म्हणजे मुलीच्या आत्याचा ह्यांच्यावर फार विश्वास आहे. हो 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 हो, नाही नाही नाही. अहो माझंही बरं आहे, माझंही बरं आहे. अहो आमचं चांगलंच आहे सगळ्यांशी. पण आम्ही माणसं धरून ठेवतो. बरं बरं बरं. नाही नाही, हा ठेव, बरं बरं ठेवते मी. हा, आणि मी बघते काय करायचं ते. हा चला. अच्छा. अरे माझ्या कर्मा, दैव देतं आणि कर्म नेतं म्हणतात ना, तसली गत होणार आहे माझी. ती बेबी मला काही सोडणार नाही. संधी मिळाली ना तर सूड उगावल्याशिवाय राहणार नाही ती. अगदी पुरेपूर बदला घेईल ती माझा. मी बोललेल्या प्रत्येक शब्दाची किंमत पिंट्याचं लग्न मोडूनच ही करेल. अरे काय काय गरज होती, काय गरज होती तुला? काय गरज होती का तिकडे जाऊन तमाशे करायची? आता झालं ना कल्याण. काय काय करू काय? हे लग्न मोडलं तर माझं काही खरं नाही. हे लग्न वाचवलं पाहिजे मला, काहीही झालं तरी. काय कर तू काय? री आय एम रिअली सॉरी. जान्हवी, अगं तुझी काहीच चूक नाहीये बाळा. नाही आई, माझ्या आईने असं वागायला नको होतं. म्हणजे चुकलं तिचं. मी तिच्या वतीने तुमच्या सगळ्यांची माफी मागते. नाही, आणि परत अशी चूक होणार नाही ना याची काळजी घेईन मी, प्रॉमिस. मला कल्पना आहे तुम्ही खूप मनापासून इतकी छान तयारी केली होती. सगळ्यांचाच मूड गेला ना. माझ्या आईने असं वागायला नको होतं. पण मी खरंच सांगते, आय एम रिअली सॉरी. माझंही चुकलंच. खरं तर माझं चुकलं जान्हवी. त्यांचं काही चुकलं नाही. मी खरं सांगते, मनापासून चिडलेले नाहीये मी. खरंच माझं चुकलं. मी असं करायला नको होत. किती झालं ना तरी ती आई आहे तुझी. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. तुझं कौतुक करावंसं वाटणारच ना त्यांना. त्यांनाही हे सोहळे बघावेसे वाटणार. त्यांचंही हे पहिलंच नातवंड आहे ना. म्हणजे व्यक्तिशः मला त्यांचं फारसं पटत नाही, पण तुझ्या कार्यक्रमाला मी त्यांना वगळायला नको होतं. कुणासाठीही अपमानास्पदच आहे. म्हणजे तुझ्या मैत्रिणीला बोलवलं मी आणि आईला नाही बोलवलं. हे जरा माझं अतीच झालंय. यापुढे आपण असं नाही करायचं. सगळ्यांना बोलवायचं, सगळ्यांचे मानपान करायचे. आय एम सॉरी. यापुढे अशी चूक माझ्याकडनं नाही होणार. प्लीज मला माफ कर. बेबी, आता काही चुकलेलं नाही हो. तुमचं सगळं बरोबर आहे. नाही, मला कळलीये माझी चूक. खरंच पटलंय मला हे. श्री म्हणतो ना, ते सुद्धा पटतंय मला. माणसं जोडावी लागतात. देवेंद्र, काय झालं तुला?
रिअलायझेशन. कांतानी समजावलंय मला आणि मला पटलंय. कांताचं बरोबरच आहे. कांतानी माणसं तोडण्याची किंमत मोजली. माझ्यावर ही वेळ आली नाहीये अजून, पण ती येणारच नाही असं तर नाही ना. मला मला तुम्ही सगळेजण हवे आहात. तुमच्याशिवाय कोण आहे दुसरं माझं? येत्या अगं आम्हाला बोल तू हवीस, तुझ्याशिवाय तरी आम्हाला कोण आहे? आणि रोज सकाळी तुझा ओरडा कानावर पडला नाही तर दिवस सुरू झाला असं वाटेल का? काय रे? अगं खरंच हे जोडणं बिडणं काही तुझं काम नाही. आता मी खरं बोलते तर म्हणजे टिंगल करतोस ना तू? टिंगल नाही करत आहे, खरंच सांगतोय मी. कांताची गादी चालवतोस तू, माहितीये मला. नाही माझा मुद्दा लक्षात घे तू. जान्हवी, चल तू ब्रेकफास्ट करून घे, तुला निघायचंय ना. हो. ए हो, मला पण दे वहिनी. बोलून बोलून ना भूक लागलीये. चला, म्हणजे सगळं नॉर्मल आहे बेबीचं. नॉर्मल आहे. ए जानू, काय झालं? अगं बघ ना, श्रीला केव्हापासून ट्राय करतोय फोन पण उचलतच नाहीये. प्रवासात असेल. आत्ता त्याला घरातून निघायला अजून अर्धा तास आहे. मग करेल ना तो, एवढं काय. अगं पण मला आत्ता त्याच्याशी महत्वाच्या विषयावर बोलायचंय. आता भेटतोच ना तू ऑफिस मध्ये त्याला. गीता, मला आत्ता त्याच्याशी बोलणं गरजेचं आहे. काय झालंय सांगशील का? अगं ते सिद्धिविनायक मंदिर आहे ना, त्याच्या ट्रस्टीजचा मला फोन आला होता. ते ऍक्च्युली श्रीला फोन ट्राय करतायत पण श्री त्यांचा फोन उचलत नाहीये, म्हणून त्यांनी मला केला. पण माझाही फोन घेत नाहीये हा. सिद्धिविनायकाच्या मंदिरातून जिजूला का फोन गेला? गीता, कुठे बोलणार नाहीस ना? मनीष, मी म्हणजे काय रेडिओ आहे का? अगं तसं नाही, पण चुकून कुठे काहीतरी बोलशील आणि राडे व्हायचे म्हणून म्हणतोय. सांग आता. श्रीला पिंट्या आणि सुनीताचं लग्न सिद्धिविनायकाच्या मंदिरात व्हायला हवंय. काय सांगतोयस काय? सॉरी, म्हणजे असं खरंच होणार आहे का? म्हणजे मोस्टली होण्याचे चान्सेस आहेत. पण ऐक, कुठे काहीही बोलू नकोस प्लीज. पिंट्याला सुद्धा काहीही नको बोलू. घ्या 100 वर्ष आयुष्य याला. 100 वर्ष नको रे बाबा, पण माझा विषय सुरू होता. हो. म्हणजे काय नवरदेव, तुमची चर्चा आहे सगळीकडे. अगं तू, ओ अगं हळू.
नाही त्याचं काय आहे, आई आता फोन घेऊन बाहेरच पडलीये. बापरे, सॉरी सॉरी सॉरी. बरं पिंट्या, अरे मी जान्हवी आणि श्री दोघांनाही फोन ट्राय करतोय पण उचलत नाहीयेत माझा फोन. अरे हो, मी सुद्धा सकाळपासून ताईला फोन करतोय. काय माहित, कदाचित कामात असेल. करेल, बघेल तेव्हा. बरं मी निघू का, मला उशीर होतोय. हो ठीक आहे बाय. बाय बाय. हो. आई. जानू, अगं बाहेर ना रिक्षावाला थांबलाय. म्हणजे काय झालं, मी फार घाईत होते, गडबडीत निघाले, काही पाकिट बिकिट काही घेतलंच नाही पैशांचं. त्यामुळे त्याला जरा पैसे द्यायचे आहेत. 78 झालेले आहेत, 70च द्यायचे आहेत फक्त. हो मी अगं तू बोलत मी बघतो. नाही, बोलत बसल्यानंतर 78चे 80 पटकन होतील ना. हो मी बघतो ना. हो, पण 70 द्या तुम्ही. मी बघतो. बरं. हा, तुम्ही बसा ना. तुम्ही बसा जान्हवी. हा, मी बघतो. हा. हो 70 द्या.